नमस्कार. राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार हा विषय आता संपुष्टात आला. तोच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, कसा असणार, कोण हे सगळ्या प्रश्नांना उधाण आलं. महायुतीमध्ये खातं वाटपाचा तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आणि आता मात्र सरकारच्या हेडमास्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे. तर कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री होणार आहे हे आता एक गुप्त यादी आली आहे. ती काही ऑफिशियली जाहीर नाही आहे, पण जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री बनणार आहे हे थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पालकमंत्री जो असतो, पालकमंत्र्याच्या हातामध्ये हा जवळपास खूप काही निधी येत असतो. पालकमंत्रीच ठरवतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये काय, कोण DSP असणार आहे, कोण SP असणार आहे, कोण कलेक्टर यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पालकमंत्र्याच्या हातातनं जात असतात. कोणाला कोणते कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, म्हणजे जे काही वाटप असणार आहे ते पालकमंत्री ठरवतो. आणि म्हणूनच या पालकमंत्री पदासाठी मंत्री असून देखील या मंत्र्यांची लालसा सुटत नाही. मंत्री पण असतात आणि परत ते पालकमंत्री व्हायला देखील बघत असतात. पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाल्याचे चित्र होते. काही जिल्ह्यांनुसार महायुतीमध्ये तिन्ही पक्षांनी दावे केले होते, तर काही जिल्ह्यांमध्ये 2 पक्षांनी चढाओढ लागली होती. यावरून प्रतिदावे सुरूच होते, आम्हाला हे आम्हाला ते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आहे आणि सर्वांची जी काही नाराजी आहे ती नाराजीचं मान सांभाळून आणि आता आगामी पालिका निवडणुकांचे गणित असणारे ते गणित लक्षात घेऊन पालकमंत्री निश्चित करण्याचा निर्णय घेतला. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या ज्या काही चर्चा झाला या चर्चांमध्ये तोडगा निघाला आणि त्या तोडग्यानुसार आता पालकमंत्री जाहीर होणार आहे. महायुतीमध्ये तिन्ही नेत्यांना बैठकांनंतर पालकमंत्र्यांची नावे निश्चित केली. तसंच पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार असल्याची शक्यता देखील असणार आहे. शक्यता लक्षात घेऊनच तिन्ही पक्षांनी आपापल्याकडचे महत्त्वाचे जिल्हे यावेत यासाठी जोर लावला होता आणि अशातच आता संभाव्य पालकमंत्र्यांची यादी ही जाहीर झाली. आता तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीडचा पालकमंत्री कोण होणार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आणि आता पालकमंत्र्यांची यादी अशी आहे की नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे, पुणे जिल्हा अजित पवार, बीड जिल्हा अजित पवार, सांगली शंभूराज देसाई, सातारा शिवेंद्रराजे भोसले, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट किंवा अतुल सावे, जळगाव मध्ये गुलाबराव पाटील किंवा भाजपाचे महाजन, यवतमाळमध्ये संजय राठोड भाजपाचा येथील दावा आहे, कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ, अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, अकोलामध्ये माणिकराव कोकाटे, अमरावतीमध्ये चंद्रकांत पाटील, भंडारामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट असणारे, बुलढाण्यामध्ये आकाश फुंडकर असणारे, चंद्रपूर नरहरी झिरवड असणारे, धाराशिव धनंजय मुंडे असणार आहेत, तर धुळेमध्ये जयकुमार रावल असणारे, गडचिरोली एकनाथ शिंदे, गोंदिया राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असणारे, हिंगोलीमध्ये आशिष जयस्वाल असणारे, तर लातूरमध्ये गिरीश महाजन असणारे, मुंबई शहरमध्ये योगेश कदम, तर मुंबई उपनगरमध्ये मंगलप्रभा लोढा असणारे, भाजपाकडे राहिलेले नांदेडमध्ये भाजपकडे असणारे, नांदूरमध्ये भाजप असणारे, नाशिक दादा भुसे किंवा गिरीश महाजन, पालघर गणेश नाईक, परभणी मेघना बोर्डीकर, रायगड भरत गोगावले, याच्यामध्ये राष्ट्रवादीचा देखील दावा असणारे, सिंधुदुर्ग नितेश राणे, रत्नागिरी उदय सामंत, सोलापूर जयकुमार गोरे, वर्धा पंकज भोयर, वाशिम माधुरी मिसाळ, जालना अतुल सावे, लातूर बाळासाहेब पाटील. अशी ही संभाव्य यादी आहे. आज उद्यामध्ये फायनल जे काही 2-3 ठिकाणचा तिढा आहे तो सुटल्यानंतर नक्कीच जाहीर होणार. नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.